श्री गुरुदेव दत्त. हाय माय यूट्यूब फॅमिली. आय होप तुम्ही सर्व एकदम कुशल मंगल असाल. ओके, चला आता सिरीज सुरू करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल माझा टॉपिक आहे शनी वक्री. ओके, तुम्ही सर्वांनी खूप रिप्लाय दिले की आता जो पिरियड चालू आहे शनी वक्रीचा किंवा शनी रेट्रोगेट झाला आहे, सॅटर्न रेट्रोगेट झाला आहे आणि तो पण पायसेसमध्ये, मीन राशीमध्ये. तर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे लाईफवर आणि ते कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो त्या रिलेटेड. आणि तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे, एक गोड बातमी आहे की आता हे सगळ्यांसाठी कॉमन नसणार आहे. तुमच्या फर्स्ट हाऊसमध्ये जी पण नंबरची राशी असेल, सपोज एखाद्याच्या फर्स्ट हाऊसमध्ये कुंडलीच्या 1 नंबर लिहिलेला असेल, 1 नंबरची राशी असेल म्हणजे ती मेष राशी. ओके, तुमचं झालं मेष लग्न. तुमच्या फर्स्ट हाऊसमध्ये जी पण राशी असेल ते झालं तुमचं लग्न. ओके, ते त्या राशीचे तुम्ही असेंडंट आहात. त्या सेपरेट असेंडंट वाईज मी तुमच्या लग्न राशी वाईज इथे कॉन्टेंट डिलिव्हर करणार आहे. सो तुम्हाला फक्त बघायचं आहे तुमची काय राशी आणि त्यानुसार तुम्हाला रिलेट करायच्या गोष्टी. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण जाणून घेऊया की सॅटर्न काय आहे, शनी काय आहे. ओके, लगेच हसू आलं, माझं नावच ऐकून मला खूप हसू आलं की येस, माझं फेवरेट प्लॅनेट आहे तो शनी. ओके, शनी ग्रह माझा खूप खूप फेवरेट आहे. का आता सांगते, खूप फेअर प्लॅनेट आहे तो, म्हणजे नॉट बाय लुक्स. ओके, फेअर आहे जजमेंट वाईज, फेअर आहे देण्याच्या वेळेस. ओके, म्हणजे तो असा भेदभाव बिलकुल करत नाही, एकदम इक्वेलिटी, एकदम समानता, ज्यांनी जे केलं आहे त्याला ते भेटेल त्या टाईपमध्ये. ओके, कर्मा, येस, मोस्ट ऑफ पीपलच्या डोक्यात आला असेल शब्द, येस, कर्मा. येस, कर्मा म्हणू शकतो आपण. शनी फर्स्ट ऑफ ऑल कोणाचे पुत्र आहे? किंग ऑफ प्लॅनेट, सन, सूर्यदेवाचे पुत्र आहे. ओके, इफ यू डोंट नो. सेकंड थिंग इज सॅटर्न एक कर्मफलदाता आहे. त्यांचं जॉबच तो आहे, त्यांचा रोलच ग्रहांमध्ये हा आहे की ज्याने जे काम केलं आहे त्याला तसं फल द्यायचं, कर्मफल दाता. ओके, सिम्पल ॲज इट इज. आणि खूप मेहनत घेतलेली आहे, लॉट्स ऑफ नोट्स, खूप साऱ्या नोट्स राईट केल्या. मला सजेशन आलं होतं की तू बोलताना खूप फंबल करते. ते होईलच, बिकॉज मी काहीच प्री प्लॅनिंग करत नाही, काहीच नाही. जे माझ्या माइंडमध्ये येईल कॅमेरा ऑन करते आणि रेकॉर्ड करते. ओके, थोडी कॅमेरा शाय आहे, वेळ लागेल. ओके, ॲडजस्ट करा. आय होप समजून घ्याल. तर पहिले शनी काय आहे? कर्मफलदाता, ते ऑलरेडी सांगितलं. सेकंड म्हणजे मेहनतीचा प्लॅनेट आहे. येस, असा प्लॅनेट आहे की जो बघणार नाही की तुम्ही किती वेल ड्रेस आहात, तुम्ही किती परफ्यूम यूज करत आहात, तुम्ही किती जिमला जात आहात, तुम्ही किती दानधर्म करत आहात, काहीच नाही बघणार. तुमचे हे आपण जे बोलतो ना बाकीचे ग्रहांना ट्रीट करण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा ट्रेड्स आहे, आपण बोलतो की हे करा ते करा, खुश होऊन जाईल वगैरे वगैरे, असं काहीच नसतं. शनी एक स्ट्रिक्ट टीचर आहे स्कूलमधला. असं समजा की एक स्ट्रिक्ट टीचर आहे, तो पेपर चेक करताना बिलकुल काहीच बघत नाही, नाव बघत नाही, काहीच बघत नाही. असा टीचर आहे की तो पूर्ण पेपरवर तुमच्या गोल 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 रेड मार्क्स करून ठेवेल. येस, आणि मला स्कूलमधले पण असेच टीचर आवडायचे की जे ते खूप स्ट्रिक्ट होते आणि खूप फेअर जजमेंट होते. म्हणजे कोणाच्या करण्यापेक्षा जास्त ते देणार नाही आणि कमीसुद्धा देणार नाही. ओके, फेअर आहेत. ओके, अंडरस्टँड. सेकंड म्हणजे शनी न्यायाधीश. ओके, जजमेंट आहे, न्यायाधीश आहे. ओके, असं समजा की ते न्यायाधीश आहे. जे पण न्यू आहेत त्यांच्यासाठी सांगते, ज्यांना हे ऑलरेडी माहिती आहे त्यांनी स्पीड अप करून घ्या व्हिडिओचा. ओके, त्याच्यानंतर तर त्यांना असं कोणी सांगितलं की तुम्ही न्यायाधीश वगैरे वगैरे, पहिले तर त्यांच्यासोबत थोडंसं कमी जास्त झालं होतं. त्यांच्याकडे ते ज्यांना डिझर्व करत होते, ज्या गोष्टी डिझर्व करत होते तर त्यांना भेटल्या नाही. ओके, त्यांचं बालपण खूप खडतर होतं. ओके, असं स्टोरी आहे शनिदेवांची. ओके, शनिदेवांची स्टोरी, इफ आय एम नॉट रॉंग. ओके, तर त्यांना आय गेस महादेवांकडून तसं वरदान होतं किंवा काय, त्यांच्या त्या सफरिंगमधूनच त्यांना हा मार्ग भेटला होता की त्यांना न्यायाधीश बनवलं गेलं. ओके, ग्रहांचं. सेकंड म्हणजे शिकवण्याचा रस्ता वेगळा. नोट्स लिहिलेला आहे. ओके, त्या वाचल्या मी बस. शिकवण्याचा रस्ता वेगळा. तर गुरुचं शिकवणं कसं असतं,
अरे बाळा समज, असं करता तसं करता, ज्ञान देईल, 2-3 लेसन शिकवेल, नोट्स लिहून देईल, फळ्यावर लिहून देईल, असं काहीतरी गुरु टीचर असे शिकवतात ना. बट हा असा टीचर आहे, असे टीचर आहेत हे शनी देवता, की ते चम्माट मारतील आणि सांगतील शिक गए, अच्छा. असं त्यांचं म्हणजे शिकवण्याचा तरीकाच हा आहे की पहिले ते तुम्हाला असे असे मारतील, इकडून हे टाकेल, इकडून ते टाकेल, असे लेसन्सवर लेसन्स देतील आणि त्या लेसन्समधूनच आपल्याला शिकायचं आहे की त्यांना काय शिकवायचं आपल्याला. ओके, थोडी स्ट्रिक्ट वाटतात, आय नो, बाहेरून ते खूप स्ट्रिक्ट आहे, पण ते जेव्हा देण्यावर येतात तेव्हा छप्पर फाड़ के देते. शनि जब देते हैं तब छप्पर फाड़ के देते. शनि इज मनी. ज्यांना लेगसीमधला मनी पाहिजे, एकदम सात पुश्तों तक चलने वाला पैसा चाहिए, दिस इज शनि. ओके, आय नो, व्हीनस पण देतो पैसा, मनी, मून पण देतो पैसा, सगळे पैसे देतात, असं काही नाही. बट जे शनी देतो ना ते लॉंग टर्मसाठी देतो. वॉट एव्हर तुम्ही काय पण गेन करा, ते लॉंग टर्मसाठी देईल तो. ओके, तो वृद्ध प्लॅनेट आहे, तो ओल्ड प्लॅनेट आहे. ओके, ते देतात, ते थोडे स्लो आहे, बट अंडरस्टँड दिस थिंग. ओके, सेकंड म्हणजे येस, कमिटमेंट. सॅटर्न लव्ज कमिटमेंट. ओके, कमिटमेंट म्हणजे तुम्ही एखादं काम हातात घेतलं आहे, ते किती लाँग टर्मसाठी करताय, तुम्ही किती शिद्दतने करताय, त्याची सगळी टेस्ट घेतात सॅटर्न. काहींना काही गोष्टी लवकर भेटत नाही, ट्राय करताय, भेटत नाही आहे, बट ते टेस्ट चेक करतात की ते तुम्ही योग्य करतायत का, तुम्ही त्याच्यासाठी तुमची वर्थ आहे का तेवढी. वर्थ नसेल तर ते बनवून घेणार, असं म्हणणार नाही की तुमची वर्थ नाही आहे, तुम्हाला कधीच नाही भेटणार. नाही, तुम्हाला जर पाहिजे आणि तुमची वर्थ नाही आहे तर ते त्या प्रकारचे लेसन्स तुमच्या लाईफमध्ये आणतील आणि मग तुम्हाला ते जे तुमचं डिझायर असेल, जे तुमचं गॉड प्रेयरमध्ये तुम्ही बोलत असाल, प्रार्थनेमध्ये की देवा मला हे दे, देवा मला ते दे, ते देतात. ओके, आय होप मी खूप सिम्पल सांगत आहे. ह्या खूप अशा डीप टर्म्स आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. जर मी असं सांगायला गेले तर तुम्हाला खूप बोरिंग वाटेल, म्हणून मी रिअल लाईफ प्रॅक्टिकल एक्झाम्पलमधून तुम्हाला सांगायचा कोशिश करते. ओके, ऑलरेडी 7 मिनिट्स झालेले आहे. ओ माय गॉड. ओके, क्विक. ओके, सॅटर्न आता मीन राशीमध्ये आहे. मीन रास, पायसेस. म्हणजे पायसेस एकतर एंडवाली राशी आहे, 12th नंबरची राशी आहे. पायसेस म्हणजे डीप, म्हणजे एक ती जलतत्वीय राशी आहे. ओके, अशी स्थिर नाही आहे, ती वाहती फ्लोईंग राशी आहे. ओके, तर त्याच्यामध्ये हे स्टबन सॅटर्न देवता आलेले आहे. ओके, आता मीन राशीचे हे कोण आहे, स्वामी गुरु. ओके, इनडायरेक्टली कॉम्बिनेशन बनली इथे, गुरु पण आहे आणि शनी पण आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगते की आता सध्या गुरु पण एक्झॉल्टेड आहे कॅन्सर. येस, कॅन्सर, कर्क राशीमध्ये ते एक्झॉल्टेड आहेत गुरु, त्याच्यामुळे लाईफमध्ये थोडी पॉझिटिव्हिटी पण येत असेल. ओके, म्हणजे एक गॉड ग्रेस पण आहे आणि एक थोडा लेसन्समध्ये पण आपण चाललेलो आहोत. हा एक खूप, मी असं जनरली खूप लक्ष देत नाही की कोण रेट्रोगेट झाला, मर्क्युरी रेट्रोगेट झाला, असं तसं आता कोणी कमबॅक करेल वगैरे, मी ह्या गोष्टींवर लक्ष नाही देत. बट ही सॅटर्नचं होतं आणि प्लस गुरुचं पण सुरू आहे, त्यामुळे मला असं वाटलं की एक छान प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी उथलपाथल, काहीतरी सुरू झालेलं असेल, त्यामुळे शेअर करूया असं मला वाटलं. ओके, आता रेवती नक्षत्रामध्ये आलेले आहेत. ओके, हे जे कॉम्बिनेशन बनत आहे तर रेवती नक्षत्रामध्ये बनत आहे. रेवती नक्षत्र हे लास्टवालं, एंडिंगवालं नक्षत्र येतं. ओके, 27वं नक्षत्र आहे. आणि रेवती नक्षत्र हे बुध ग्रहाच्या अंडर येतं. बुध ग्रह म्हणजे काय, व्हॉट एव्हर. ओके, ते नाही एक्सप्लेन करणार, लॉंग होईल. पण रेवती नक्षत्र असं आहे की ते खूप चतुर नक्षत्र आहे, खूप क्रिएटिव्ह नक्षत्र आहे. ओके, आणि हे कॉम्बिनेशन याच्यात बनत आहे. ओके, थोडी अंडरस्टँडिंग सरफेस लेवलची मी देऊन देते. आणि थोडं जेंटल आहे हे रेवती नक्षत्र जे आहे ना, सॉफ्ट आहे, जेंटल आहे आणि तेवढंच क्रिएटिव्ह आहे. ओके, चला, सॅटर्न कवर अप केलं. नेक्स्ट एरीज. आता लग्नावाईज आपण बघूयात की कोणाच्या फर्स्ट हाऊसमध्ये कोणती राशी येते आणि त्यांच्यासाठी सेपरेट. ओके, तर फर्स्ट मेष राशी, मेष लग्न, एरीज असेंडंट. ओके, दोघी भाषेत सांगून दिलं. तर त्यांच्या हे कॉम्बिनेशन शनी मीन राशीमध्ये रेट्रोगेट आहे. ओके, वक्री आहे, म्हणजे शनी जर असा फिरत असेल आणि क्लॉकवाईज फिरत असेल तर ते अँटी क्लॉकवाईज वक्री झालेले आहेत. ओके,
ट्वेल्थ हाऊसमध्ये आहे हे एरीज. ओके, एरीज असेंडंटसाठी हे 12th हाऊसमध्ये बनत आहे. आता 12th हाऊसमध्ये बनत आहे. 12th हाऊस कशाचं असतं? फॉरेन लँड. एक तर फॉरेन लँडचं असतं 12th हाऊस. ऐकून असं नका म्हणू की मोक्ष वगैरे वगैरे असतो, बट ते थोडं वेगळं कॉम्बिनेशन म्हणतात तेव्हाच असतं. ओके, एंडिंग असतं 12th हाऊस. ओके, एंडिंग असतं आणि जिथे सर्व फुलफिलमेंट ओव्हर सगळं आपल्या रेस्टचं हाऊस असतं, ते आरामचं, स्लीपचं. ओके, त्याचं हाऊस असतं हे 12th हाऊस. आणि तिथेच तुमचा शनिदेव आहे आता. ओके, एरीज असेंडंट. हां, अनकॉन्शियस माइंडचं पण हेच हाऊस असतं. एक इंट्युशनचं हाऊस असतं, एक गट फिलिंगचा हाऊस असतं. ओके, एक स्पिरिच्युअल ब्लेसिंगचा हाऊस असतं. ओके, 12th हाऊस. सॉल्युट्यूड, असा थोडा एकटेपणा किंवा एक तो वाला पिरियड तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो मे बी. ओके, किंवा हां, तुम्हाला छानपैकी असं काहीतरी फॉरेनसाठी ट्राय करत असाल तर फॉरेनसाठी तुम्हाला काहीतरी भेटेल. लाईक तुमचं काही प्रमोशन होणार असेल किंवा ट्रान्सफर होणार असेल किंवा तुमचा जॉब चेंज होणार असेल, असं फॉरेन रिलेटेड काहीतरी, किंवा दुसऱ्या जन्मस्थानापासून दूर लँडवर. ओके, असं काहीतरी होणार असेल. किंवा तुम्ही जर ट्राय करत असाल तर ट्राय करत राहा. आणि हे फुलफिलमेंट कधी होईल? तुम्ही जर बोलत असाल की असं काहीच होत नाही, ट्राय करत आहे होत नाही, तर तेव्हाच होईल जेव्हा काहीतरी कंप्लीट नसणार आहे तुमचं, काहीतरी प्रोजेक्ट इनकम्प्लीट असणार आहे किंवा काहीतरी बाकी असणार आहे, मिसिंग असणार आहे, तरच ते होत नाही आहे. जर हे सगळं कंप्लीट आहे, चेकलिस्ट तुमची करेक्ट आहे सगळी, तर नक्कीच होणार आहे ते. ओके, म्हणजे करिअरच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढू शकतात. ओके, कामाचा वर्कलोड येऊ शकतो आणि मे बी काहीतरी एक्सपेन्सेस वगैरे त्याच्यावर कंट्रोल करण्याचा गरज आहे तुम्हाला. ओके, खर्च वगैरे. ठीक आहे, हे झालं सगळं एरीज असेंडंटसाठी. ओके, एरीज असेंडंट, सॉरी, माझं एक डिलिव्हर करण्याचं राहिलं की तुम्ही जे कर्मा करणार आहात, ऑफकोर्स शनी म्हणजे कर्म आहे, त्या कर्माला तुम्हाला गुड लक पण आहे ज्युपिटरचं. ओके, मी आधीच एक्सप्लेन केलं होतं, ज्युपिटर पण आहे, त्यामुळे ज्युपिटरचं पण एक ब्लेसिंग तुम्हाला भेटत राहणार आहे, लक. ओके, त्याच्यानंतर अशी एक इच्छा जागृत होऊ शकते की तुम्हाला तुमचं वर्क एन्व्हायरमेंट चेंज करायचं आहे. तुम्ही जे काम करता आहात ते योग्य करत आहात ना? लाईक तुमचं पर्पज वाईज सगळं सुरू आहे ना, की काहीतरी वेगळ्या डिरेक्शनने जायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी वर्क एन्व्हायरमेंट चेंज करण्याची तीव्र इच्छा जाणवेल. ओके, हे सगळं तुम्हाला, किंवा एखाद्याला रिबर्थ करण्याची, म्हणजे काहीतरी नवीन स्वतःला बदलायचं आहे वगैरे असं काहीतरी जाणवेल तुम्हाला. ओके, हे झालं सर्व एरीज असेंडंट मेष लग्नवाल्यांचं. सेकंड लग्न येतं टॉरस. ओके, वृषभ. ज्यांच्याही फर्स्ट हाऊसमध्ये 2 नंबरची राशी असेल, वृषभ राशी असेल, त्यांच्यासाठी हे राहणार. त्यांचं हे कॉम्बिनेशन, जे शनी वक्रीचं कॉम्बिनेशन 11th हाऊसमध्ये बनत आहे. आता 11th हाऊस एक्सप्लेन करते ते काय आहे. ओके, 11th हाऊस आहे तुमच्या फ्रेंड सर्कलचं किंवा तुमच्या सोशल सर्कलचं किंवा तुमच्या गेम्स हाऊसचं पण आहे. ओके, किंवा तुमच्या काय इच्छा आहेत, तुमच्या ह्या जन्मामध्ये काय इच्छा आहेत, तुम्हाला काय डिझायर्स आहेत, त्या डिझायरचं फुलफिलमेंट होईल का किंवा कसं होईल, हे सर्व 11th हाऊस तुमचं सांगतं. ओके, थोडा बहुत सांगतं. ओके, त्याच्यानंतर इट्स ओके. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय होईल, एकतर त्याचा परिणाम काय होईल, शनीची राशी कुठे बनते, 9th हाऊसमध्ये बनते, 10th हाऊसमध्ये बनते आणि 11th हाऊसमध्ये तर बसलेलेच आहे. ओके, तर या तिघेही आपण प्लेसेसला कन्सिडर करू तसं सांगते. आता 9th हाऊसमध्ये आहेत तर काय होईल, आध्यात्मिक धार्मिक यात्रा, किंवा तुम्हाला मी सजेस्ट करेल की काही असं भजनमध्ये किंवा काहीतरी असं स्पिरिच्युअल कोणी टॉक करत असेल किंवा असं काहीतरी इस्कॉनमध्ये चालतं किंवा वेगवेगळ्या स्वामी केंद्रांमध्ये चालतं वगैरे असं काहीतरी छान नॉलेज देतात लोक भरपूर. ओके, तिथे जा, तिथे थोडा टाईम स्पेंड करा. ओके, मी सजेस्ट करेल की तुम्ही थोडा स्पिरिच्युअल पाथ पण पकडा. ओके, ओके, दिस इज गुड. 11th हाऊसमध्ये आहे शनी, त्याच्यामुळे लोकांचे मास्क उतरणार आहेत. ओके, जे पण कवरअप आहे, फिल्टर आहे, ते सगळं उतरणार आहे. ओके, कसं सांगते, म्हणजे जे फ्रेंड्स तुमचे रिअल आहेत तेच फ्रेंड्स तुमच्या लाईफमध्ये टिकणार आहेत आणि जे नाही आहेत ते कट आउट. ओके, तर 10th हाऊसमध्ये पण राशी पडते, त्याचा अर्थ असा काय,
प्रोजेक्ट्स काही जॉब वगैरे करत असेल तर तुमचा जो जुना प्रोजेक्ट असेल एखादा किंवा काहीतरी जुनं क्लायंट वगैरे काही बिझनेस असेल तर काहीतरी जुनी तुमची काहीतरी मेथड पुन्हा तुम्ही कामामध्ये आणू शकता, चालू करू शकतात आणि त्या गोष्टीचा तुम्हाला लाभ व्हायला सुरुवात होईल. ओके. काही काही लोक जे IVFसाठी ट्राय करत आहेत, होत नाही आहे, तर IVFसाठी पण एक छान पिरियड आहे. ओके, होऊ शकतं काही. आणि ह्या लोकांचा सडनली देवावर विश्वास वाढेल. देवावर नाही तर मग मे बी असं काहीतरी ऑकल्ट जे मी सांगते तुम्हाला किंवा ॲस्ट्रॉलॉजी. ओके, या गोष्टींवर बिलीव्ह करण्याचा त्यांचा असं काहीतरी इच्छा होऊ शकते किंवा जाणून घेण्याची इच्छा होऊ शकते. ओके, यात्रा वगैरे होऊ शकते. ओके, ट्रॅव्हल वगैरे होऊ शकते. ठीक आहे. रिलेशनशिप किंवा काहीतरी पार्टनरशिप, फ्रेंडशिप काहीतरी कमबॅक होऊ शकतो. ओके, बी अवेअर. अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके, काहीतरी जुनं काहीतरी सोडलं असेल, सपोज तुम्ही एखादा स्कूल टीचर असेल आणि त्याने जुनी शाळा सोडली आहे शिकवण्याची, पण त्याच स्कूलमधून तुम्हाला कॉल येईल की सर तुम्ही परत या, आम्हाला तुमची वर्थ समजली आहे, तुमची शिकवण्याची मेथड खूप चांगली होती वगैरे वगैरे, तुमचा रिझल्ट खूप अप्रतिम होता आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही परत आले पाहिजे. ओके, तर परत तुम्हाला कमबॅक येऊ शकतो जुन्या स्कूलमधून. ओके, असंही काही येऊ शकतं किंवा जुन्या वर्कप्लेसमधून तुम्हाला कॉल येऊ शकतो HRचा की आमच्याकडे असं रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आम्ही तुम्हाला हायर करणे, म्हणजे असं काहीतरी होऊ शकतं. ओके, मला सर्टनिटी माहीत नाही की काय कोणाच्या चार्टमध्ये काय आहे कॉम्बिनेशन, तर ते तसं व्हॅरी करेल, पण एक थोडा सरफेस लेवलचं सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. ओके, थर्ड, ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये जेमिनी आहे. ओके, जेमिनी म्हणजे काय, मिथुन राशी आहे. ओके, मिथुन लग्नवाले लोक, ऐका, तसं तर तुम्ही खूप जॉली असाल, तुम्ही खूप असे फ्री माइंडेड असाल, पण आता ऐकून घ्या थोडं. शनी आहे, थोडं सिरियसनेस होण्याची गरज आहे. ओके, 10th हाऊसमध्ये होतं आहे हे कॉम्बिनेशन, शनी वक्रीचं कॉम्बिनेशन 10th हाऊसमध्ये होतं आहे. 10th हाऊसमध्ये होतं आहे म्हणजे काय, तुमच्या करिअर रिलेटेड, तुमच्या सोशल स्टेटस रिलेटेड किंवा तुमच्या स्वतःच्या एक्झिस्टन्स रिलेटेड, काही नसेल तर एक्झिस्टन्स तर आहे ना, एक्झिस्टन्स रिलेटेड काहीतरी सवाल होऊ शकतो किंवा काहीतरी तिथे तुम्हाला मेहनत करण्याची गरज आहे. ओके, हाव यू रिप्रेझेंट युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ अदर्स. ओके, हे सगळं तुम्हाला बघण्याची गरज आहे. टिपटॉप राहा. ओके, छान प्रेझेंटेबल राहा. ओके, आणि थोडं सिरियस व्हा थोडं करिअरबद्दल. ओके, 8th हाऊस, 9th हाऊस, 10th हाऊस. ओके, तिघही हाऊसेसला थोडा बहुत हे पोहोचेल. ओके, तर 8th हाऊस तुम्हाला काय सांगेल, त्याच्यामधून मी तुम्हाला सजेस्ट करेल की पेशन्सली घ्या गोष्टी. ओके, धीर ठेवा गोष्टींमध्ये, असं थोडं घाई गडबड करू नका. ओके, तुम्हाला त्याचा आध्यात्मिक सपोर्ट भेटेल. आध्यात्मिक सपोर्ट म्हणजे काय, एखादं कोणी पारायण करत आहे, घरामध्ये पारायण चाललं आहे किंवा काही, म्हणजे तुम्ही काहीतरी प्रे करत आहात देवाला, तर ते तुमचं सगळं गुड लक कामाला येणार आहे तुमच्या करिअरमध्ये. ओके, छान कॉम्बिनेशन आहे. ओके, मी कोण आहे किंवा माझं एक्झिस्टन्स काय आहे, मला काय करायचं आहे, नेमकी मी काय कर्म करायला आलेलो आहे किंवा आलेले आहे, हे सगळे सवाल क्वेश्चन्स तुमच्या दिमागमध्ये येतील, डोक्यामध्ये येतील. ठीक आहे, कम्फर्ट झोन ब्रेक होणार आहे. कम्फर्ट झोन, मे बी काही लोक खूप कम्फर्टेबल लाईफ जगत असतील तर त्यांना त्यांचा कम्फर्ट ब्रेक करून काहीतरी नवीन सुरुवात करावी लागेल किंवा काहीतरी कामाला लागावं लागेल. ओके, प्रोकॅस्टिनेशन माहिती आहे तुम्हाला, म्हणजे प्रोकॅस्टिनेशन अशी टर्म असते की चला उद्या करू, आज आहे का, नाही बघूयात, नेक्स्ट वीक करूया, नक्की प्लॅन करूया, याला म्हणतात प्रोकॅस्टिनेशन. आपलं काम आजचं आहे ना, आजच करा, कल करे सो आज करे सो अभी. ओके, काही थॉट आला आहे, काही काम भेटलं आहे, काही रिस्पॉन्सिबिलिटी भेटली आहे, ती आजच मिटवण्याची कोशिश करा. जर तुम्ही हे केलं नाही, ओके, जर कोणी केलं नाही, पुढे ढकलत गेले तर एन्झायटी होऊ शकते, स्ट्रेस होऊ शकते किंवा वर्कलोड वाढू शकतो किंवा काही शेवटी त्रास तुम्हालाच होणार. ओके, काम लवकरात लवकर कंप्लीट करा. स्ट्रिक्ट टीचर आलेले आहेत. मला घाबरायची गरज नाही आहे की सॅटर्न आहे यार, आधीच करिअरमध्ये काही होत नव्हतं किंवा प्रमोशन बघत होतो वगैरे वगैरे आणि त्यात शनी आले, आता काय होणार नाही. तुमचं एक छान ह्या डिसेंबरपर्यंत एक फाउंडेशन रेडी होणार आहे. कधीपर्यंत आहे शनी वक्री, 11 डिसेंबरपर्यंत आहे. ओके, तुमचं एक छान या 4-5 महिन्यामध्ये एक फाउंडेशन तयार होणार आहे करिअरबद्दल, ते खूप स्ट्रॉंग राहणार आहे. ओके, तुम्ही एक छान
छान बेस तयार करत आहे. ओके, घाबरू नका. आता हे झालं मिथुनचं. आता वळूया कर्क राशीबद्दल. ज्यांच्याही फर्स्ट हाऊसमध्ये 4 नंबरची 4 नंबरची राशी आहे ते म्हणजे कॅन्सर लग्न, कर्क लग्न. ओके, कॉम्बिनेशन बनतं आहे 9th हाऊसमध्ये. 9th हाऊस इज युअर अध्यात्मा, इज युअर स्पिरिच्युअलिटी, इज युअर ट्रॅव्हल, इज युअर फादर. ट्रॅव्हल ऑपॉर्च्युनिटी येतील. मे बी तुम्हाला कोणी फ्रेंड बोलेल चलो घूम के आते हैं, किंवा काही फॅमिली ट्रिप काहीतरी, हां असं काहीतरी होऊ शकतं. चला, तुमचे काही कुलदैवत असतील वगैरे वगैरे, तिकडे तुमची काहीतरी धार्मिक यात्रा होऊ शकते. तुम्ही छान, तुम्हाला योजना बनू शकते काहीतरी फिरण्याची. ओके, तर मे बी तुम्ही त्याला नाही म्हटलं पाहिजे, फिरून आले पाहिजे. फर्स्ट हाऊसमध्ये गुरु येतो आहे. ओके, फर्स्ट हाऊसमध्ये गुरुचं ट्रान्झिट आहे, छान एक्झॉल्टेड आहेत ते. तर मे बी पॉझिटिव्हिटी भेटेल तुम्हाला खूप तिथनं. ओके, एक जे पण काय तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील, शेवटी तुम्ही कॅपेबल आहात आता की तुम्ही त्याला फेस करू शकता. ओके, हॅव अ फेथ ठेवा. काही काम करत आहात त्याच्यामध्ये काहीतरी धर्म किंवा काहीतरी एक स्पिरिच्युअलिटी किंवा एक काहीतरी दुसऱ्यांचं भलं होईल. ओके, काहीही नसेल तर दुसऱ्यांचं भलं होईल. एक छान एक तेवढा एक मोटो ठेवा तुमचा. ओके, कामं छान होतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिओ लग्न. हाय लिओ लग्न, सिंह राशी ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये आहे. ओके, 5th नंबरची राशी ज्यांच्या, 5 नंबरची राशी ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये बनते त्यांच्यासाठी आता आय नो तुमच्या लाईफमध्ये खूप उथल चालू असावी. ओके, नसेल तर टचवूड चालू द्या. ओके, उथल म्हणजे काहीतरी सडन चेंजेस आलेले असतील, अचानकपणे काहीतरी झालं असेल आणि शॉक बसला असेल. ओके, काहीतरी शॉकिंग सुरू असेल किंवा असं काहीतरी सुरू असेल की ते कोणाला सांगता पण येत नाही आहे, पण ते स्वतःच्या मनातच आहे. ओके, दिसत नाही आहे बट ते आहे. ओके, असं काहीतरी सुरू असावं. सॉल्युट्यूड हिट झालं असेल, काहीतरी एकटेपणा आला असेल किंवा काहीतरी बदलावाची खूप आशा करत आहात, स्टक आहात. ओके, असं काहीतरी असू शकतं. आणि हो, खूप जणांना इथं रियालिटी चेक भेटलेला असेल की तुम्ही काय करत होता, काय झालेलं आहे. ओके, तुमचं काय चुकलं आहे तुम्हाला कळाले असतील, किंवा तुम्हाला नसेल अजून कळालं तर ऑब्झर्व करा काय चुकलं आहे काय नाही. ओके, का होतं आहे सगळं. ओके, पॅटर्न समजते. सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्ही लवकर इरिटेट होऊ शकतात. ओके, इरिटेट होऊ शकतात की किंवा लोकांचं बोलणं लवकर लागू शकतं, तर ते लावून घ्यायचं नाही आहे, इरिटेट व्हायचं नाही, जस्ट चिल. ओके, तुम्ही चिल पीपल आहात, जस्ट चिल. ओके, इमोशन सफरिंगमध्ये खूप असं सफर नाही करायचं. ओके, इमोशन्स हिट करत आहेत, हिट होऊ द्या. ओके, रडू येतं आहे, रडून घ्या, वॉटेवर. ओके, स्ट्रेस येतो आहे, स्ट्रेस करून घ्या आणि छान झोप घ्या. ओके, मी सजेस्ट करेल छान झोप घ्या. असं कोणाच्या लाईफमध्ये होत असेल तर छान झोप घ्या. ओके, आराम करा. सेल्फ वर्क करायची गरज आहे. हा पिरियडच का आला आहे, सेल्फ वर्क म्हणजे असा पिरियड येतो आणि एखादा कोळसासुद्धा डायमंड होऊन जातो. डायमंड केव्हा बनतो, हिरा कधी बनतो, जेव्हा त्या कोळशाला एकदम प्रेशराईज केलं जातं, एकदम असं काहीतरी सर्टन टेम्परेचर असतं, काहीतरी प्रेशर बनतो आणि काहीतरी क्लायमॅटिक सिच्युएशनमधला ॲटमॉस्फेरिक चेंजेस होतात, तेव्हा जाऊन तो कोळशाचा एक छान अस्सल हिरा बनतो. ओके, सो यू आर गोइंग टू बी डायमंड, गोइंग टू शाईन. ओके, सो छान पिरियडला एन्जॉय करा, सेल्फ वर्क करा. ओके, काहींचं असं होत असेल की काहीतरी साधना केली पाहिजे किंवा काहीतरी जाणून घेतलं पाहिजे किंवा काहीतरी रिसर्च केलं पाहिजे, असं काही येतं आहे का डोक्यामध्ये? येत असेल तर येस, साधना करा. ओके, मनाला शांती भेटेल. ठीक आहे, आता वळूयात आपण कन्या लग्नाकडे. वर्गो लग्न. ओके, ज्यांच्याही फर्स्ट हाऊसमध्ये 6 नंबरची राशी असेल त्यांच्यासाठी हे पार्ट आहे. ओके, नक्की बघा. फर्स्ट ऑफ ऑल वर्गो पीपल, तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करणारे आहात, गोष्टी खूप गुंतागुंती करून बघणारे आहात किंवा गोष्टींमध्ये परफेक्शन बघतात तुम्ही, खूप परफेक्शन्स वगैरे वगैरे. स्वतः असो नसो पण दुसऱ्यांमध्ये परफेक्शन पाहिजे, तरच तुम्ही त्यांच्याशी छान बोलू शकता किंवा त्यांच्यासोबत छान काहीतरी पुढे कामं नेऊ शकतात. तुम्ही लोकांमध्ये परफेक्शन शोधतात. ओके, विच इज गुड. ओके, नॉट बॅड. 7th हाऊसमध्ये बनतं आहे हे कॉम्बिनेशन. आता विचार करा, 7th हाऊसमध्ये तर मे बी काहींचे लग्न होत नसतील तर लग्न होणार आहे. शुभमंगल सावधान. ओके, आणि तुम्ही किंवा असं होतं कधी कधी की आपण काहीतरी वेगळं असतो आणि काहीतरी वेगळं शो करतो. ओके, जसं काही असेल असं प्रत्येकजण नाही करत. ओके,
जर काही असेल तर तुमचं काहीतरी इमेज किंवा तुमच्या इमेजला काही डाग लागलेला असेल, काहीतरी लोकांनी मिसअंडरस्टँड केलं असेल की तुम्हाला, की नाही बाबा हा चोरच आहे किंवा हा खूप लबाडीच करतो, काही पण तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी, ओके, बिझनेसमध्ये पण, ओके, नॉट जस्ट लग्न बट बिझनेसमध्ये काही असं झालेलं असेल की तुमच्यावरचा लोकांचा विश्वास तुटला असेल वगैरे वगैरे, ओके, तर ते भेटू शकतं. शनी आहे ऑफकोर्स, तुम्ही जे केलं आहे त्याचंच फळ भेटेल. ओके, जर तुम्ही गद्दारी केली आहे, कोणाला मॅनिपुलेट केलं आहे, कोणाला दुखावलं आहे, तर ते तुम्हाला रिटर्न बॅक भेटेल थ्रू तुमच्या पार्टनर्स. ओके, तुम्ही जर विवाहित असाल ऑलरेडी तर तुमच्या पार्टनरकडून भेटेल, जर विवाहित नसाल तर लग्न होईल आणि मग तुम्हाला लेसन्स भेटतील. ओके, आणि जर चांगले कामं केली असतील, ओके, तुमची नेक विचार असतील, जे पण काय असेल सगळं सगळं चांगलंच होईल. ओके, बी पॉझिटिव्ह. किंवा जरी तुम्ही असं काही शो ऑफ वगैरे काही असं काही केलेलं नसेल तरी पण मी आता सजेस्ट करेल की सिम्पल राहा. ओके, काही गरज नाही असं खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी शो करण्याची, कूल बनण्याची काही गरज नाही, जसे आहात तसे राहा. ओके, बिझनेस ट्रॅव्हल. ओके, बिझनेस ट्रॅव्हल होऊ शकतो काही लोकांचा. ओके, बिझनेस रिलेटेड ट्रॅव्हलिंग होऊ शकते किंवा बिझनेस ट्रिप होऊ शकते. ओके, गुड. चलो, लेट्स टॉक अबाउट लिब्रा लग्न. 7th हाऊस, सॉरी 1st हाऊसमध्ये 7 नंबरची राशी ज्यांची बनत आहे, तुला लग्न. ओके, मराठीत पण सांगते, तुला लग्न ज्यांचं बनत आहे त्यांच्यासाठी हा पाठ असणार आहे. ओके, त्यांचं हे कॉम्बिनेशन शनी वक्रीचं 6th हाऊसमध्ये बनत आहे. 6th हाऊसमध्ये बनत आहे. मे बी तुमचे काही शत्रू वगैरे असतील किंवा तुमचं काही आजारपण असेल, काहीतरी खूप दिवसांपासून सुरू आहे वगैरे वगैरे, किंवा तुम्ही नोटीस नाही केलं आहे, तुमचे खूप केस गळत आहेत किंवा मे बी तुमचे खूप हातपाय दुखत आहे, तुमच्या पायाला खूप काहीतरी होतं आहे. ओके, बॉडीला काहीतरी होतं आहे पण तुम्ही लक्ष नाही दिलं आहे, तर तुमचं अटेन्शन घेणार आता शनी तिथे. नॉक नॉक अटेन्शन, नॉक नॉक अटेन्शन. ओके, काही लिगल काही डॉक्युमेंटेशनचं काम असेल वगैरे वगैरे किंवा काही कोर्ट कचेरीचं काम असेल तर ते होऊ शकतं वगैरे वगैरे. ओके, काही जमत नसेल तर ठीक आहे. तुमच्या एनिमीज, शत्रूंना तुमचा कर्म भेटणार आहे तुमच्या शत्रूंना. ओके, जे पण तुमचे शत्रू असतील किंवा ज्यांच्याशी पण तुमचा काही वाद वगैरे झालेला असेल तर त्याच्याबद्दल काहीतरी जजमेंट येऊ शकतं, असंही होऊ शकतं. आणि जर असं काही नसेल तेच ओके, इग्नोर करा. तुम्हाला असं वाटेल की काय बोरिंग चालू आहे आयुष्य, आणि बोरिंग वाटतं आहे आयुष्य, आणि मग त्याचा तुम्ही संबंध कुठे लावाल, तुमच्या जॉबशी लावाल किंवा तुमच्या काहीतरी बिझनेसशी लावाल. तुम्हाला सडनली असं वाटेल की सपोज तुम्ही क्लोदिंगचा बिझनेस करत आहात तर चलो क्लोदिंगमध्ये काय इंटरेस्ट नाही आहे बाबा, चलो चलो बोर होतं आहे, चेंज करो, काहीतरी असं समजशाल की चला सॉफ्ट टॉईजचा बिझनेस करूया किंवा काय पण डोक्यात येईल आणि वाटेल की चेंज करूया. जॉब करत असाल प्रायव्हेट कॉर्पोरेट तर असं वाटेल की चला डोमेन स्विच करू किंवा कंपनीत स्विच करून टाकू. ओके, थोडं थांबा, स्विच नका करू. ओके, सडनली स्विच करू नका. इच्छा येणं वेगळी गोष्ट आहे आणि ते तुमच्यासाठी चांगलं असणं वेगळी गोष्ट आहे. ओके, थोडं विचारपूर्वकच गोष्टी कर. ग्रॅटिट्यूड ठेवा, जे पण काम करत आहात ना, जे करायला भेटतं आहे रोज. ओके, एखाद्याला रोज ग्रॅटिट्यूड कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड तर खूप गोष्टींचा करता येणार. ओके, की मला हे सगळं भेटतं आहे, माझ्या आजूबाजूला हे लक्झरी आहे ते लक्झरी आहे, पण सर्वात कमीत कमी ग्रॅटिट्यूड काय असतो माहिती आहे, मला श्वास घेता येतो आहे, मला ही दुनिया दिसते. ओके, मला आज जिवंत ठेवलं आहे, मला आज बघायला भेटलं आहे, ह्याचा पण ग्रॅटिट्यूड असतो. ओके, सो खूप छोटा ग्रॅटिट्यूड असतो. असं समजू नका की माझ्याकडे काहीच नाही आहे, मी कशाचं ग्रॅटिट्यूड करू. फेट ठेवा, ग्रॅटिट्यूड करा. ओके, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा ह्या दिवसांमध्ये. तुमचं डेली रुटीनवरच तुमचं फोकस येणार आहे की तुमच्या काही हॅबिट्स असतील, काही चुकीच्या हॅबिट्स असतील किंवा काहीतरी स्वतःला त्रास करून घेणारे हॅबिट्स असतील, स्क्रोलिंग असेल किंवा एक्स्ट्रा वर्क करणं असेल, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं असेल, तर सर्व गोष्टींकडे लक्ष वेधलं जाईल. तुम्ही इग्नोर करत असाल तर शनी त्यांचं काम करेल. ओके, तर त्यांनी त्यांचं काम करण्याच्या आधीच तुम्ही लक्ष द्या. ओके, फिटनेसकडे लक्ष द्या, हेल्थकडे लक्ष द्या. ठीक आहे, डेली रुटीन बनवा, छान चेकलिस्ट बनवा. आता मी इथे गायडन्स लिहून ठेवला, आय डोंट नो मी काय नेमकी लिहिलं आहे, बट हां, चेकलिस्ट बनवा. ओके, आज हे करायचं आहे, उद्यासाठी हे काम आहे, ते काम आहे, मस्त चेकलिस्ट करत राहा, टू डू लिस्ट करा. ओके, याच्याने खूप सारा फायदा भेटेल. ठीक आहे, समजलं आय होप. डेली रुटीन मास्टर करा, ओव्हरऑल तेच आहे सगळं. ओके,
एक इझी कॉम्बिनेशन आहे आणि इझी वर्क आहे. डेली रुटीनवरच तर काम करायचं आहे, खूप इझी आहे तुमच्यासाठी. ओके, तुला लग्न. त्याच्यानंतर एट नंबरची राशी ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये असेल, 8 नंबरची राशी ज्यांच्या पहिल्या घरात बनत असेल, म्हणजे स्कॉर्पिओ लग्न, वृश्चिक लग्न, त्या लोकांनी ऐका, हा पाठ तुमच्यासाठी असणार आहे. ओके, नॉनस्टॉप बोलते मी, आय डोंट नो रेकॉर्ड होतं आहे ना. कॉम्बिनेशन ना 5th हाऊसमध्ये बनते. ओके, 5th हाऊस पंचम भाव सांगते काय असतं, तुमच्या इंटेलिजन्सचा हाऊस असतं. मे बी तुमच्या इंटेलिजन्सवर तुमचा फोकस जाईल. कसं रिलेट असं काहीतरी होईल की मे बी तुमचं लक्ष इंटेलिजन्सकडे जाईल. तुम्हाला काय येतं आहे, तुमच्याकडे काय स्किल्स आहेत, ओके, याकडे जाईल. स्किल्स बोले तो काही पण तुमच्या आय टीमधल्या स्किल्स असतील, तुमच्या डोमेनमधल्या काही स्किल्स असतील, किंवा तुम्ही सपोज डान्सर आहात, तुम्ही आर्टिस्ट आहात, तर तुमच्या स्किल्सवर तुमचं रिफाईन करण्याचे स्किल रिफाईन करण्याचा पिरियड आहे. छान. ओके, छान वेळ आहे. ओके, किंवा एखाद्याचं एज्युकेशनबद्दल काहीतरी निर्णय घेण्याचा डोक्यात येऊ शकतं की पुढे जाऊन काय करायचं आहे. ओके, बॅचलर्स कशामध्ये करणार आहात, मास्टर्स कशामध्ये करायचं. ओके, किंवा सगळं काही झालेलं आहे वगैरे वगैरे, अपत्य आहे, तर मे बी अपत्य म्हणजे तुमचे जे संतान आहे त्या संतांच्या एज्युकेशनबद्दल तुम्हाला लोड येऊ शकतो की काय केलं पाहिजे. हा तर अभ्यासच नाही करत, हिला तर काही समजतच नाही, पुढचं भविष्य काय आहे काय नाही, उगाच तुम्ही त्यांच्याबद्दल टेन्शन घेऊ शकतात. ओके, चिल. हां, तुम्ही विचारपूर्वक सर्व नियोजन करू शकता त्या टाईममध्ये, पण स्ट्रेस घेऊ नका फक्त. ओके, ह्या गोष्टीचं. ओके, पुण्यकर्म वगैरे वगैरे हे छान. एक तुम्हाला जर काही तुमचं जाणून घ्यायचं आहे की पास्ट लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का वगैरे वगैरे, काही प्रारब्ध काही चुकीचं आहे का वगैरे वगैरे, हे हा पिरियड छान आहे तुम्हाला त्याच्यासाठी, रिकव्हरीसाठी. मंत्रजापसाठी छान टाईम आहे. तुम्हाला काही मंत्र येत नसेल तर नाम जाप करा. ओके, छान टाईम आहे नाम जप करण्यासाठी किंवा मंत्र जप करण्यासाठी. गॉड गिफ्टेड हॉबीज. ओके, गॉड गिफ्टेड विचवर युअर गॉड गिफ्टेड हॉबीज. एखाद्याला छान सिंग करता येतं तर त्याचं सिंगिंग झाली त्याची हॉबी. एखाद्याला छान रायटिंग भेटलेली आहे, छान सुंदर हस्ताक्षर आहे, किंवा एखादा पोयट आहे, कविता लिहितो वगैरे, काही पण तुमची जी गॉड गिफ्टेड हॉबी असेल त्याच्यावर काम करा. तुमचं ओव्हरऑल सगळं ठीक चालेल. 9 नंबर ज्यांच्या पण फर्स्ट हाऊसमध्ये 9 नंबरची राशी आहे. ओके, धनु लग्न, सॅजिटेरियस असेंडेंट पीपल. ओके, कॉन्सन्ट्रेट, दिस इज फॉर यू. अँड मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या नॉलेजबद्दल, तुमच्या ज्ञानाबद्दल, ठीक आहे, वॉट एव्हर इट इज, कीप लर्निंग. ओके. ओके, ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये 9 नंबरची राशी आहे, 9 नंबरची राशी आहे, ते म्हणजे सॅजिटेरियस किंवा धनु असेंडंट. ओके, सॅजिटेरियस असेंडंट. तर धनु लग्नवाले लोकांनी काय करायचं आहे, 4th हाऊसमध्ये हे कॉम्बिनेशन बनतं आहे त्यांच्या. ओके, 4th हाऊस इज युअर कम्फर्ट, इज युअर व्हेकल, इज युअर हाऊस. ओके, होम, एक छान मदरली एन्व्हायरमेंट. ओके, ह्या सर्व गोष्टींचं आहे. तर मे बी तुम्हाला असं जाणवेल तुमच्या कम्फर्टकडे तुमचं खूप लक्ष वेधेल, किंवा तुमच्या कम्फर्टसाठी, जे पण तुमच्या कम्फर्टसाठी तुम्हाला नेसेसरी वाटतं त्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या. ओके, सपोज स्वतःचं घर घ्यायचं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काही प्लॅनिंग कराल, किंवा मे बी काहीतरी व्हेकल घ्यायची आहे तुम्हाला स्वतःची, तर तुम्ही त्या फाउंडेशनवर वर्क करणार आहात. ओके, मे बी तुम्हाला तुमचं करंट वर्कप्लेस किंवा तुमचं हाऊस होल्ड सोडून दुसरीकडे जावं लागेल, असं पण काहीतरी होईल. थोडा यात्रा होतील, पण कम्फर्ट तुमचा मेन उद्देश राहील. एक पीस ऑफ माइंड तुम्हाला हवा असेल ह्या पिरियडमध्ये. मे बी तुम्ही पीस ऑफ माइंडसाठी, अजून डार्क झालं. ओके, पीस ऑफ माइंडसाठी तुम्ही वर्क करणार आहात. ओके, पीस ऑफ माइंड म्हणजे काय, असं नाही की तुमच्या बाकीच्यांकडे लक्ष नाही आहे की काय चालू आहे आयुष्यात वगैरे वगैरे, पण एक स्वतःवर जास्त केंद्रित आहे. तुमच्या शांत पाहिजे, तुम्हाला शांत राहायचं आहे. ओके, आणि हीच तुमची रेमेडी पण आहे की तुम्ही जसं जे तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही शांत राहिलं पाहिजे, तुमच्या कम्फर्टसाठी तुम्ही काम केलं पाहिजे, हो तेच करायचं आहे तुम्हाला आता. ओके, ठीक आहे, सिम्पल आहे, यांचं काही एवढं एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण राशी घेऊया. मकर राशी आहे, कॅप्रिकॉन लग्न. ओके, कॅप्रिकॉन असेंडंट ज्यांच्या पण फर्स्ट हाऊसमध्ये 10 नंबरची राशी बनते, 10 नंबरची राशी बनते, त्यांच्यासाठी असणार आहे आता. ओके, त्यांचं हे कॉम्बिनेशन 3rd हाऊसमध्ये बनतं आहे. 3rd हाऊस म्हणजे आता काय
काय सिम्पल आहे यांचं, पण एवढं काही नाही आहे. असं काही वर्कलोड वगैरे वाढणार नाही, असं काही होणार नाही करिअर रिलेटेड. त्यांचं सिम्पल आहे की जस्ट तुम्हाला ट्रॅव्हलिंग होईल किंवा मे बी ट्रॅव्हलिंगच्याच ऑपॉर्च्युनिटी येते, पण अशा लॉंग ट्रॅव्हल नाही बरं का, असं शॉर्ट ट्रॅव्हल जसं की मुंबई टू पुणा. ओके, एक डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल होईल, असं लॉंग फॉरेन ट्रॅव्हल नाही आहे, एक प्रॉपर एक शॉर्ट ट्रॅव्हल आहे. किंवा सिबलिंग्ससोबत तुमचं काहीतरी बॉन्ड क्रिएट होऊ शकतं, मे बी सिबलिंगसोबत टाईम स्पेंड करायला भेटू शकता तुम्हाला. ओके, मी सजेस्ट करेल, ह्या गोष्टी काय असतील ते असो, मी सांगते की काय केलं पाहिजे. तुमच्या कम्युनिकेशनवर तुम्ही वर्क करा. ओके, तुम्ही काही पण वर्क करत असाल बट तिथे तुम्हाला कम्युनिकेशन खूप मॅटर करतं. सपोज कोणी कॉन्टेंट क्रिएटर आहे तर त्यांनाही तेवढंच कम्युनिकेशन मॅटर करतं, जे बाहेर वर्क करतात किंवा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये वर्क करतात, त्यांनाही तेवढंच कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, किंवा एखाद्याचा स्वतःचा बिझनेस आहे, तिथे पण त्यांना लोकांशी बातचीत करावी लागते, तर तिथेही त्यांना कम्युनिकेशन आहे. म्हणजे कोणीही मकर लग्नाचे जे लोक आहेत ना, तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनवर शार्पनिंग करा. ओके, वर्क करा. ओके, तलवार वगैरे माईक वगैरे घेऊन जरा. ओके, जर माईक रिलेटेड काही वर्क असेल तुमचं तर माईकसोबत प्रॅक्टिस करा, किंवा असं सडनली फक्त एक चिटचॅटचं वर्क असेल तर ते करा. ओके, बी प्रोफेशनल इन युअर कम्युनिकेशन. ओके, सेकंड थिंग इज की शॉर्ट ट्रॅव्हल झालं, सिबलिंग झालं, अजून काय. ओके, हां, रायटिंग माझ्या डोक्यात आलं होतं की तुमच्यासाठी एक गायडन्स राहील की रायटिंगवर जास्त फोकस करा. ठीक आहे, तुमचं हँडरायटिंग मॅटर नाही करत इथे कशी आहे, आपल्याला कोणाला शोकेस नाही करायचे. जस्ट तुमच्या हँडरायटिंगमधून काही पण तुम्हाला जे जनरलिंग करता येईल ते करायचं आहे. ओके, किंवा लिहायचं आहे, तुमचे विचार लिहून काढायचे. ओके, त्याच्याने तुमचं स्ट्रेस थोडं कमी होईल. ओके, हे कामं करा तुम्ही. त्याच्यानंतर आता वेळ आली आहे 11 नंबर राशीची. ओके, ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये 11 नंबरचा नंबर आहे, कुंभ राशी लग्न बनतं त्यांचं, चंद्र राशी नाही. ओके, कन्फ्यूज नका हो, मी इथे तुमच्या चंद्र राशीची बात नाही करत आहे, फर्स्ट हाऊसमध्ये जी पण राशी असेल त्याची बात करत आहे. ओके, कुंभ लग्न, एक्वेरियस असेंडंटसाठी सेकंड हाऊसमध्ये हे कॉम्बिनेशन बनतं शनी वक्रीचं. मे बी तुम्हाला इन्कम रिलेटेड काहीतरी इच्छा होईल की इन्कमवर तुमचं फोकस होईल, किंवा इन्कम रिलेटेड तुमचं फाउंडेशन मजबूत होईल. ओके, किंवा तुम्हाला बोलताना किंवा जे तुम्ही बोलणार आहात, कोणाशी संवाद साधणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पोलाइटनेस, एक स्थिरता आणण्याची गरज आहे. जर तुम्ही खूप फटाफट बोलत आहात, म्हणजे स्पीड जास्त असेल तर मे बी तुमचा स्पीड थोडा कमी करा. ओके, म्हणजे एक मग बोला. ओके, त्याच्यानंतर फॅमिलीपासून डिस्टन्स होऊ शकतं. असं होऊ शकतं की काहीतरी इन्कमचा ऑपॉर्च्युनिटी आली आणि फॅमिलीपासून थोडं दुरावले गेलात, असं पण होऊ शकतं. ओके, किंवा फॅमिली आणि इन्कम बॅलन्स तुम्हाला साधायचं आहे इथे. ओके, शनी तुमचं काय टेस्ट करणार आहे, कुंभ लग्न तुमचं टेस्ट करणार आहे की तुम्ही फॅमिली आणि तुमचं इन्कम, ओके, ह्या जबाबदाऱ्या कशा बॅलन्स करता हे चेक करणार आहे. ओके, किंवा हे शिकवून जाणार आहे तुम्हाला. त्यानंतर बँक किंवा इन्व्हेस्टमेंटचे कामं वगैरे थोडे येतील तुम्हाला. ओके, किंवा त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, बँक इन्व्हेस्टमेंट किंवा काहीतरी इन्व्हेस्टमेंट. ओके, व्हॉट एव्हर तुम्हाला जे करायचं आहे ते इन्व्हेस्टमेंट्स येतील. ओके, त्यानंतर दॅट्स इट. इझी आहे वर्क बॅलन्स आणि फॅमिली लाईफ तुम्हाला बॅलन्स करायची. ओके, दोघांना धरून चालायचं आहे. त्यानंतर येते 12th नंबरची राशी फर्स्ट हाऊसमध्ये, जसं म्हणजेच मीन लग्न. ओके, मीन लग्न म्हणजे पायसिस असेंडंट पीपल, हे सर्व तुमच्यासाठी असणार आहे इथून पुढचं. पायसिस लग्न आहे, तुम्ही खूप क्लमझी आहात. ओके, मे बी तुम्हाला असं आवरून राहणं म्हणजे तुमचे विचार आवरून ठेवणं, म्हणजे असं प्लॅनिंग वगैरे आवडत नाही, की असं फ्रीडम लवर आहात तुम्ही. ओके, तुम्ही असे असेंडंट आहात की तुम्हाला फ्रीडम हवं आहे, तुम्ही जे पण करताय मनमोकळेपणाने करायला हवं आहे तुम्हाला. ओके, तुमची थोडी फर्स्ट हाऊसमध्ये कॉम्बिनेशन बनते म्हणून तुमच्या पर्सनॅलिटीला थोडं ट्रिगर होणार आहे, कारण तुमचं पर्सनॅलिटी कशी आहे माहिती का, फ्री ओपन बॉडी. ओके, बट तुम्हाला सॅटर्न इथे काय सांगणार आहे की काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. ओके, स्वतःच्या फिजिक्सवर काम करायचं आहे तुम्हाला. फिजिक्स म्हणजे तुमच्या बॉडीवर काम करायचं आहे. ओके, तुमची अपिअरन्स कशी आहे, मे बी तुम्ही खूपच जास्त थीन आहात किंवा जास्तच तुम्ही वेट गेन झालेलं आहे, तुम्हाला त्याच्यावर शनी काम करेल. ओके, तुमच्या फिजिकल हेल्थवर तुम्हाला काम करायचं आहे. ओके, बाकी काही नाही, तुमचं स्वतःचंच सेल्फ वर्क करायचं आहे ते
फिजिकल हेल्थ. ओके, हेल्थवर काम करायचं. त्यानंतर तुमचं लक्ष कसं वेधेल तुमच्याकडे, असं नाही सरळ सरळ वेधणार. शनी आहे तर कसं सांगेल, मे बी तुमच्या बोनमधून काहीतरी असा कर आवाज येईल आणि तुमचं लक्ष जाईल की ओ माय गॉड, माझं कॅल्शियम कमी झालं आहे का वगैरे वगैरे. म्हणजे असं काहीतरी होईल ज्याच्यामुळे तुमचं सेल्फ वर्क किंवा सेल्फ केअरिंग स्वतःहून होऊन जाईल. ओके, जर तुम्ही इग्नोर जरी करत असाल, थोडं पेन भेटेल आणि मग तुमचं लक्ष जाईल तुमच्या ज्या आपण इग्नोर केलेल्या गोष्टी आहेत ते लक्ष जाईल तुमचं. ठीक आहे, हे झालं सर्व 12 राशींचं. ओके, आणि हे काही राशी भविष्य वगैरे नाही आहे की एखादा तो ज्योतिष येतो आहे सांगतो आहे इस राशी के लिए ये है वगैरे वगैरे. ऐसे राशि भविष्य वगैरे काही नाही आहे. ओके, ॲस्ट्रॉलॉजी इज नॉट ओनली अबाउट भविष्य. ओके, एक अंडरस्टँडिंग आहे, एक पाथ आहे, पाथवे आहे. होप सो मी जे काही बोललं असेल ते तुम्हाला रिलेट झालं असेल. जर रिलेट झालं असेल तर नक्की सांगा, मला प्रतिसाद कळवा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप जास्त मेहनत घेतली आहे आणि हे रेकॉर्डच होत नव्हतं. कधी काय बटन इकडे तिकडे होऊन जायचं, कधी रेकॉर्डिंगच थांबून जायची. ओके, तर खूप माझा इंट्रो असेला बाजूला ठेवून शूटिंग झालेली आहे. ओके, तर मला तेवढाच तुमच्याकडून एनर्जी एक्सचेंज पाहिजे. ओके, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि कम्युनिटीला जॉईन करा. ओके, कम्युनिटी जास्त चांगली झाली, 500 जरी झालेलं ना माझ्यासाठी ओके इनफ आहेत. माझं जे स्वप्न आहे, मला जे सामाजिक, मला जे सोशल, माझं काही आहे ड्रीम लिस्ट, ते कंप्लीट करायला पुरेशी ऑडियन्स आहे. ओके, तर होप सो तुम्हाला समजेल हे सगळं मी काय सांगत आहे, रिलेट होईल. ओके, जरी तुमचा विश्वास नसेल ना, फक्त हे बिलीव्ह करा की शनी इज कर्मा, शनी इज प्रॅक्टिकॅलिटी. ओके, शनी इज करो. ओके, सोचो मत, जो सोच रहे हो उसको करो भी, इतना ही. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. ॲस्ट्रॉलॉजीवर बिलीव्ह नसेल तरी एवढं प्रॅक्टिकॅलिटी ठेवा लाईफची. ओके, श्री गुरुदेव दत्त.